जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ रखडला। शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। केवायसीच्या अडचणीमुळे अनेक महिला योजनेपासून वंचित। जानेवारीपासून पैसे नाही। लाडकी बहीण लाभार्थी महिलांची नाराजी। अपूर्ण माहितीमुळे केवायसी रखडली। महिलांची तातडीने लाभ देण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अनेक महिला अद्याप वंचित असल्याचे चित्र समोर आले आहे। नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यापासून योजनेची रक्कम खात्यात जमा न झाल्याने महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालय गाठत प्रशासनाला जाब विचारला आहे। बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा महिलांकडून केला जात असला तरी तांत्रिक अडचणी आणि अपूर्ण माहितीमुळे अनेक लाभार्थ्यांची लाडकी बहीण योजनेची केवायसी रखडल्याचे समोर येत आहे। भर उन्हात महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर महिलांनी गर्दी करत लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून थकीत लाभ देण्याची मागणी केली आहे। आता या वंचित लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पैसे 10 महिने पडाले, 7 महिना नोव्हेंबरपासून पडाले। केवायसी केले होते तरी नहीं पडाले। जनवरी के हफ्ते के बाद लड़की बहने के पैसे नहीं मिले और केवाईसी हम लोग बैंक के सदस्य बैंक ही करें। इसकी केवाईसी अलग होते है, इसे हमको पता नहीं था। तो केवाईसी नहीं होने के कारण बहुत सी लोगों लेडीज़ के यहाँ पे पैसे आना बंद हो गए। इसलिए कारण है हम आए कि इसका आगे क्या उपाय करें। जनवरी के बाद आए नहीं, लगभग 5 महीने हो गए। बस रेगुलर चालू हो जाए लाडकी बहन योजना।